इश्यू सो डुईंग व्हॉट्सअप कॉल. ओके ठीक आहे, मी आता व्हॉट्सअप कॉल करते त्यांना, बघूया. म्हणजे व्हॉट्सअप कॉलला त्यांना नेटवर्क इश्यू येत नाही आहे, सिम्पल कॉलला त्यांना नेटवर्क इश्यू येत आहे. बघू. येस मॅम, गुड आफ्टरनून. येस मॅम, गुड आफ्टरनून. बोलिए. कशा आहे? बरं. मी बरी आहे. कुठे गावाला आहे का कुठे? गावाला आहे. गावाला आहे. गावाला आहे मी सध्या. हा. कधी येणार पुण्याला परत? तर काय माहिती, टाइम लागेल. ओके. नाही ते तुमचं युनिफॉर्म वगैरे दिलं तर मी तुमचं FNF वगैरे तुमचं ऍटलीस्ट मला रेजिग्नेशन भेटलं तर मी तुमचं FNF वगैरे प्रोसेस करायला. सध्या तर टाइम नाही आहे मॅडम माझ्यापाशी, कारण की रिझाईन द्यायला काय मी माझ्या मनानं जॉब सोडला नाही आहे. मला जॉब सोडण्यासाठी मजबूर केलं गेलं. तुम्हाला त्या दिवशी पण तेच एक्सप्लेन केलेलं, ऐकून घ्या. की मी काय तुमच्या चांगल्यासाठीच बोलायला फोन केला. मी पण सुट्टीवर गावाला आली म्हणून माझ्या आईच्या घरी आली आहे. ओके. तर ते काय बोलायला फोन केला की जर तुम्हाला जॉब तिकडे नसेल काही दुसऱ्या लोकेशन मध्ये कुठेतरी असेल ना, मी घालून देऊ, पण तेव्हापर्यंत वेट करायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही रिझाईन करून तुम्हाला जसं आम्हाला दुसरीकडे कुठेतरी भेटेल ना, तुम्हाला लागून देऊ ना आम्ही. पण दुसरीकडे का जॉब करू? दुसरीकडे का जॉब करू? पण तिथेच करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं ना, तो लेटरवर साईन करून द्या की मी 6 महिन्यामध्ये प्रोबेशन पिरियड करते आणि तेच काम करते. जे काय आहे माझं जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी कंटिन्यू राहील. मी तेच तुम्हाला सांगितलं, ड्युटी द्यायला मला काही त्रास नाही. तो लेटरवर साईन करा, मी तेवढं सांगितलं. माझं म्हणणं काय, ऐका सॉरी एक मिनिट, माझं ऐकून घ्या प्लीज. माझं म्हणणं काय, त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं आहे की 6 मंथमध्ये माझ्याकडून काही चूक होते तर मला ऑन द स्पॉट काढलं जाणार. आणि हे सगळं तुम्ही सुपरवायझर्सला त्या दोघांना दिलंय का? म्हणजे माझी एकटीची तर चुकी नाही. एक मिनिट राधा, जे तुम्हाला जसं तुमच्यावर जसं झालंय त्यांच्यावर पण घेतलेलं आहे. त्यांना पण दिलेलं लेटर दिलंय, पण तुमच्या जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यांना पण ते सुपरवायझर लेवल आहे त्यांना पण दिलेलं आहे. त्यांना पण काय आम्ही स्पेअर नाही केलंय. जे रूल्स आहे सगळ्यांना सेमलेस ठेवलंय की तुम्हाला फक्त देऊन त्यांना काही नाही केलं, त्यांच्यावर ऍक्शन नाही घेतलं असं नाही केलंय. पार्शियालिटी होत नाही कंपनीमध्ये. ओके मॅम, तेच सेम फॉर्मॅट आहे. ओके, मी तुमचं त्यांना पण सेम दिलंय. मी तुमचं मान्य करते, तुम्ही त्यांना दिले असणार, पण ड्युटी माझी एकटीची का स्टॉप झाली? माझे तर दिवस बुडाले ना. मला दिवाळी नाहीये का? मला माझा परिवार नाहीये का? त्यांच्या ड्युट्या स्टॉप नाही केले गेल्या, माझ्या ड्युट्या स्टॉप केले गेल्या का? असं तुमचं ड्युटी का स्टॉप झाली? कारण की तुम्ही त्या दिवशी वापस आलो, त्याच्यानंतर हे सॉर्ट होईपर्यंत तुम्हाला ड्युटीला घातलं आणि आम्हाला क्लायंटनी सांगितलं जे काय तुम्ही सॉर्ट करून मग ड्युटीला घाला. जर क्लायंटनी सगळं रिक्वेस्ट केला असेल आम्हाला की हे काय आहे राधाचं सगळं प्रॉब्लेम सॉर्ट करून तिला ड्युटीला आणा, मग फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. जे आहे वन शॉट शॉर्ट. कारण की त्याच्या अगोदर पण तुम्ही बोललेलं आम्हाला की त्याच्या अगोदर पण 2-3 वेळा झालेलं आहे. तर एकटा फुल सॉल्व केल्यानंतर ड्युटी द्यायचं, त्याच्यासाठी एक थोडे दिवस लेट झाला. 2-3 वेळा तुम्ही आताच म्हणल्या, पहिलं पण 2-3 वेळा असं सगळं झालेलं आहे. मग ह्या 2-3 वेळांमध्ये सुपरवायझरवरती काय ऍक्शन झालं? मी लेडी गार्ड आहे तर माझ्यावरती ऍक्शन झालं, त्यांच्यावरती काय ऍक्शन झालं? असं कधीच होत नाही राधा, ऐकून घ्या. असं पार्शालिटी होत नाही राधा. जर तुम्ही मी पण एक लेडीज आहे, मी पण काम करते. मी सिक्युरिटी फील्ड मध्ये 15 वर्षापासून काम करते. तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते. मी 15 वर्षापासून सिक्युरिटी फील्ड मध्ये आहे आणि मी कधी लागली ह्या कामाला. ह्या कामाला कधी लागली माहितीये? माझा नवरा ऑन द वे नाईट शिफ्ट, माझा नवरा पण सिक्युरिटी गार्ड होता. नाईट शिफ्ट करून नाईट शिफ्टला जाताना रोड ऍक्सिडेंट मध्ये माझा नवरा स्पॉट मध्ये वारला. त्याच्यानंतर मी कामाला लागली. माझा 2 वर्षाचा मुलगा होता, त्या मुलाला बघायसाठी मी कामाला लागली. तेव्हापासून 15 वर्षापासून मी सिक्युरिटी फील्ड मध्ये आहे. मला माहितीये लेडीज बरोबर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, सुपरवायझर कसे करतात सगळं माहितीये मला. तुमचा प्रॉब्लेम माहितीये म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे काय आहे मी सगळं ऐकून घेते. थोडं टाइम द्या, मी त्यांचं पण सॉर्ट करून मी तुम्हाला काम. मी पण एक लेडीज आहे, मी पण प्रॉब्लेम मध्ये आहे आणि मी माझं सगळं लेखन सगळं ऐकायचं सगळं शिक्षण सगळं मुंबईला झालंय. मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईची आहे, पण लग्न झाल्यानंतर बँगलोरला आली. माझा नवरा बँगलोरचा होता, मी बँगलोरला आली आणि बँगलोरमध्ये लग्न झाले 2च वर्षामध्ये माझा नवरा ऍक्सिडेंट मध्ये वारला.
मी तेव्हापासून आतापर्यंत 15 वर्षापासून, माझ्या नवऱ्याला जाऊन 15 वर्ष झाली, मी सिक्युरिटी फील्ड मध्येच काम करते. पण हे काय, मी पण छोट्या लेवलनीच वर आली आहे. काय कधी कधी काय होतं माहिती, आपली चूक नसताना पण आपल्याला कोणतरी बोलतं. पण कधी कधी काय, आपण प्रामाणिक असून ना, ज्यांनी केलंय ना, त्याला देव बघून घेतात की आपण त्यांच्याशी आर्ग्यू करायची काही गरज नाही. पण तुम्ही जसं तुमचं जे झालं त्याच्यावर सुपरवायझरशी पण आम्ही आर्ग्युमेंट करून त्यांना पण जे वॉर्निंग दिलेलं आहे, त्यांना काही स्पेअर नाही केलंय. ते काही स्पेशल नाहीये. मध्ये जे जे काम करतात सगळे इक्वल आहेत. जर तुम्ही असू दे, लेडी गार्ड असू दे, का सुपरवायझर असू दे, का हेड गार्ड असू दे, किंवा RSM असू दे, कोणी असू दे, सगळ्यांना सेमच ट्रीटमेंट दिली जाते. कोणाला असं ह्याला छोटं आणि ह्याला मोठं आम्ही करत नाही, पार्शली करतच नाही. पण मॅडम त्यांना भर पण दिवाळीमध्ये जे- माझ्या ड्युट्या गेल्या ना, माझं लॉस किती झालं. पण ते मी तुम्हाला कधी ड्युटी द्यायला, मी तुम्हाला फोन करून तुम्हाला मेल पाठवल्यानंतर सांगितलं, तुम्ही ते साईन करून घ्या, लगेच मी तुम्हाला ड्युटी देते म्हणून. मी ड्युटी देणार काही बोललोच नाही, लगेच ड्युटी देते म्हणून बोलली. पण तुम्ही बोला की नाही, मला वाचायला लागेल, मला टाइम लागेल, मी चेक करते मग सांगते म्हणून. तुम्ही ह्याच्या पहिलं मला काय सांगितलं होतं, तुम्ही मला ह्याच्या पहिलं काय सांगितलं होतं की सुपरवायझरची तुमची झूम मीटिंग होणार आहे, जशी माझ्यासोबत झाली आहे, मग त्या संध्याकाळी मी तुम्हाला कळवेन. एक मिनिट राधा, हा, अजून मीटिंग झाली, पण सरांनी सांगितलं लेडीजचा सेपरेट घ्या आणि जेंट्सचा सेपरेट घ्या म्हणून. जेंट्सचा सुपरवायझरचं सेपरेटच घेतलं. त्याच्यामध्ये विनोद सर पण होते, उमा पण होता, कौस्तुभ सर पण होते, विद्या मॅडम पण होती, मी पण होती. ते फक्त त्यांचं जे आहे त्यांचं ऐकून घेतलं, जसं तुमचं सगळं ऐकून घेतलं. जे काय होतं तुमचं तसं पण त्यांना पण घेतलं. आणि विनोद सरांनी त्यांना पण ओरडले आणि त्यांना पण सगळं बोलले की असं नाही की फक्त तुमच्याशीच बोलू नये, तुम्हाला सगळं. त्यांना पण झूम कॉल घेतला नेक्स्ट दिवस, त्यांचं पण सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना पण तसंही वॉर्निंग दिली की तुम्ही लेडीजशी कशी वागतायत, असं सगळं वागायचं नाही. अजून एक कंप्लेंट, त्यांचं तुमचं टर्मिनेशन हे सगळं सांगितलेलं आहे. जसं तुम्हाला आम्ही बोललो तसं त्यांना पण नाही. आणि आम्ही तुम्हाला पण नाही बोललो की तुम्ही काम सोडून घ्या की हे नाही, फक्त तुमचं लेटर चेंज झालंय, ते तुम्ही साईन करून द्या, तुम्हाला तुरंत ड्युटी देते, तेवढंच झालेलं. आणि तुमची एकच एक चूक काय झाली नाही की तुम्ही त्या दिवशी ड्युटी होतं ते संपून गेलं नाही, तेवढंच झालेलं. पण म्हणजे त्याच्यानंतर आम्ही सॉर्ट केलं. तेव्हा मी उमाशंकर सरांना कॉल केलता मॅडम, मी उमाशंकर सरांना कॉल केलता, मला माझी ड्युटी माझ्या नियमाप्रमाणे द्या तुम्ही. हे सर असं का करत आहेत सर, तिथं खूप थंडी असते, मी जॅकेट वगैरे तेव्हा आतमधून नव्हते घालून आले. कधी कधी आपण पण थोडं लाईफ मध्ये ऍडजस्ट करायला लागतं. लाईफ मध्ये सगळं आपल्याला जसं पाहिजे भेटत नाही ना. कधी मॅडम प्रत्येक वेळेस मी ऍडजस्ट केलंय, मला घरी पाठवलं गेलंय, तिथून माझी ड्युटी असताना मला घरी पाठवलंय. एवढं ह्या लोकांनी मला मेंटली हॅरेस केले, मग मी कोणाला सांगू. मी लेखी पण कंप्लेंट दिलेले, काय ऍक्शन झालं ह्यांच्या प्रती, मी किती वेळ कधीपर्यंत सहन करणार सांगा तुम्ही. त्याच्यामुळे त्यावेळेस मी खूप मेंटली डिस्टर्ब झालते, मी निघून आले. आता पुढे काय करायचं, पुढे आपल्याला काम करायचं की नाही. घरात बसून तर जेवण कोण देणार नाही. मी पण एक सिंगल मदर आहे, मला पण माहिती आहे की घर चालवायला किती त्रास होतो. आपल्याला जॉब पाहिजे, आपल्याला काम करायचंय, घरी बसून थोडी होणार आहे. मी उमाशंकर सरांना कॉल केला होता, मला त्या दोघांच्या शिपमध्ये नका टाकू, कारण की ते लोक मला असंच टॉर्चर करत राहणार आहे. आता 3 वेळा पहिलं पण झालं. नाही असं तुम्हाला असं शिफ्ट आहे. त्यांनी परत एक पण त्यांचं कंप्लेंट आलं की त्यांना डायरेक्ट टर्मिनेशन आहे. हे तुमच्यासाठी पण नाही, त्यांच्यासाठी पण आहे. असं परत होऊन झालं तर त्यांचं सीधा टर्मिनेशनच असेल त्यांचं. ते तुम्हाला जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यांना पण नाही. जे तुम्हाला ऑफर लेटर दिलं जातं तेच त्यांना पण दिलं जातं. त्यांना काही सेपरेट नाही दिलंय आणि तुम्हाला काही सेपरेट नाही दिलंय. फक्त सॅलरी वेगळी असते. तुमची एक सॅलरी आहे, त्यांची एक सॅलरी, थोडंच वेगळं आहे. बाकी सगळं सेम टू सेम आहे. रूल्स अँड रेग्युलेशन सगळं सेम आहे. ह्याच्या पुढे जर त्यांनी मला असंच त्रास दिला तर माझी जिम्मेदारी कोण घेणार. अजून एक मला विचारायचं होतं, हे तुम्ही इंस्टाग्राम मध्ये घातलंय हे कंपनीचं नाव वगैरे घेऊन, ते चुकीचं आहे ना. तुमच्या ऑफर लेटर मध्ये तो मेन्शन केलेला आहे की तुम्ही काय कंपनीचं नाव काही पण सोशल मीडियामध्ये घालायचं नसतं आणि असं काही असं मला सगळं माहिती आहे मॅडम, पण मी पूर्ण रूल्स फॉलो अप केलेले. मी आतापर्यंत ड्युटी केली, पण काही पण सोशल मीडियावरती नाही टाकलेले. रूल एक मिनिट ऐकून घ्या. रूलच्या हिशोबाने तुमचं जे सगळं, तुम्ही जेव्हा आमच्या पर्यंत आलं तर सगळं घेऊन आम्ही
तुमच्याशी पण बोललो, आमचे MD पण तुमच्याशी बोलले, त्याच्यानंतर त्यांना पण बोलून त्यांना पण दिलंय वॉर्निंग, त्यांच्याशी पण बोली केलंय, त्यांना पण सांगितलंय ना. मग मी हेच जे गोष्ट पहिले action विचारत होते, त्यांना मला पण नाही घेतलं. एक्सप्लेन केलं, कोणच एक्सप्लेन नाही केलं की सुपरवायझरशी ला पण टर्मिनेशन लेटर भेटलंय म्हणून. मला म्हणत होते की सगळेजण की तुम्ही नाही, तुमचं बघा. राधा, तुमच्यावर जे ऍक्शन गेलंय, त्यांना काय दिलंय, त्यांना काय लेटर दिलंय, त्यांना काय दिलंय, हे तुम्हाला द्यायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे आमचं काम काय आहे. त्यांना काय ऍक्शन घ्यायचं, त्यांच्या अगेन्स्ट काय ऍक्शन, ते आम्ही त्यांच्या अगेन्स्ट पण घेतलंय. की फक्त तुम्हालाच नाही घेतलं, तुम्ही लेडीज आहे म्हणून फक्त तुमच्यावर घेतलं असं नाही, त्यांच्यावर पण घेतलंय. पण त्यांना काय दिलंय तर तुम्हाला नाही माहिती, आणि तुम्हाला काय दिलं त्यांना नाही माहिती. कारण की आम्ही हे डिस्क्लोज नाही करत. जेव्हा कुठलाही केस आला, कुठलाही प्रॉब्लेम आला, तर आम्ही पर्सन टू पर्सन हँडल करतो. जे तुमच्याशी बोलले ते त्यांच्याशी नाही बोलत, जे त्यांच्याशी बोलत ते तुमच्याशी नाही बोलत. कारण की नेक्स्ट डे तुम्ही एकाच जागे काम, हो ह्यांनी माझ्याबद्दल हे बोललं, मला माहितीये, मला सरांनी सांगितलं, हे सगळं नाही बोललं पाहिजे ना. म्हणून तुमचं जे बोललेलं स्टेटमेंट आहे तो कॉन्फिडन्स असतो, त्यांचा जो स्टेटमेंट आहे कॉन्फिडन्स, पण त्यांच्या अगेन्स्ट जे ऍक्शन घ्यायचे ते पण घेतलेलं आहे ना दादा. मग मी हेच असं विचारत नाही की होते ना त्यांना मॅडम, काही पण घेतलंच ह्याच्यामध्ये नाही. लॉस तर माझंच झालंय पूर्ण. माझी ड्युट्या गेल्या, माझी दिवाळी सण सगळं गेलं ना. मला किती प्रॉब्लेम, माझे पण 2-2 मुलं आहेत ना, मला किती प्रॉब्लेम होत असेल. मी दाखवत नाही पण मला पण प्रॉब्लेम गेलीच असणार ना. पण जे काही होतं आपण बोलून, मी त्या दिवशी पण फोन करून विचारला, तुम्ही काय सांगितलं, मी विचार करून तुम्हाला सांगते, मला ड्युटी करायची की नाही करायची. त्याच्यानंतर उमाशंकरला तुम्ही सांगितलं की नाही सर मी गावाला चालली आहे, मी आता मला नाही होणार आहे, मी रिझाईन करतो. ठीक आहे, रिझाईन करतो, ठीक आहे, रेझिग्नेशन देऊन जे आहे नाही, तुमचं त्या जे- टाइमला मला ही सगळी गोष्ट झाली नव्हती. तर मी उमाशंकर सरांना म्हणलं होतं मी गावाला चालली म्हणून. आता काय तिथं काय माझ्या एकटीवरतीच असं ॲक्शन झाले, तर माझी ड्युटी स्टॉप झाले, मी का रिझाईन देऊ म्हणून म्हणलं होतं मी त्यांना. मग मी आता गावाला चालले, मग येते म्हणलं. आणि ते लोगो फाडून द्या म्हणून उमाशंकर सरांनी मला म्हणलं होतं. मग ते जॅकेटचे पण पैसे माझे हे घेतले. ऐकून घ्या, तर ठीक आहे, तुमचं जॅकेटचे पैसे रिफंड करायचे आम्ही करू. जॅकेटवर आम्ही ते लोगो कशाला काढून देतो ते पण मी सांगते. त्याच्यामध्ये तुमच्या ऑफर लेटर तुम्ही वाचला ना, त्याच्यामध्ये दिलेलं आहे, जर तुम्ही काम सोडून गेल्यानंतर तो लोगो जॅकेट घालून तुम्ही कुठे बाहेर गेला आणि तुमचं काहीतरी ऍक्सिडेंट झाला का काहीतरी झालं, तर ते कंपनीवर केस होईल. म्हणून जो कोण काम सोडून जातो त्याचं मॅन्डेटरी आहे त्यांनी युनिफॉर्म वापस करून द्यायचं. जर त्यांनी 1 महिना पण काम केलं, 2 महिने काम केलं, तो सोडून गेला तर त्यांनी रिटर्न द्यायला लागेल. पण जॅकेटचं जे तुमचं डिडक्शन झालंय, आम्ही रिफंड द्यायला रेडी हो ना. आम्ही कुठे बोललो की नाही रिफंड देणार, मी विल डू द रिफंड. तुम्ही जॅकेटचं डिडक्शन देणार, मला रिफंड देणार, पण माझे एवढे दिवस लॉस गेले त्याचं डिडक्शन कोण देणार? सुपरवायझरची तर दिवाळी झाली, सुपरवायझरचे तर दिवस भरून निघाले, पण माझे एकटीचे दिवस लॉस झाले ना मॅडम. हॅलो, हे सगळ्यामध्ये तुम्हाला सोशल मीडियामध्ये घालायला कोणी सांगितलं? हे चुकीचं आहे ना. मग काय करू मी? मला कुठून मदत भेटली नाही तर मी सोशल मीडियाला टाकलं. मला राधा, जर कंपनी ऍज लिगली हे चुकीचं आहे ना. तुम्हाला जे काय होतं प्रॉब्लेम आम्ही बोललो, सॉर्ट केला, तुम्हाला लेटर जे काय होतं आम्ही सगळं बोललो. मग त्याच्यानंतर पण एवढं बोलून सगळं केल्यानंतर पण तुम्ही सोशल मीडियामध्ये पोस्ट घालून 15-17-18 मिनिटं बोलून कंपनीचं नाव खराब केलं चुकीचं आहे ना. सॉर्ट आउट काही झालंच नव्हतं ना मॅडम. सॉर्ट आउट काही झालंच नव्हतं, माझे दिवस लॉस गेले. झालं ना, नाही ना दादा, सॉर्ट आउट केलं ना, त्यांना पण जे पनिशमेंट मिळायचे त्यांच्यावर जे ऍक्शन घ्यायचं त्यांच्यावर घेतलं. हे शब्द तुम्ही मला पहिला नाही म्हणलेत ना. मी हेच शब्द तुम्हाला हेच विचारलं होतं, जे मला तुम्ही पनिशमेंट दिली आहे ते त्यांना दिली का? आणि माझी जी ड्युटी स्टॉप झाली ह्याच्या पहिलं मी 3-3 वेळा कंप्लेंट केली. 1 मिनिट ऐकून घ्या. तुम्ही ते पोस्ट सोडून घरी नव्हते गेले ना. मी पोस्ट ड्युटी करणार नाही, घरी तुम्ही गेलेले. आम्ही तुम्हाला सांगितलं उमाशंकर सरांना बोलूनच गेलते. म्हणजे माझं जिथं मरण होते मी तिथं पण ड्युटी करावं का? म्हणजे तिथं थंडीमध्ये कडून मला ड्युटी करावी लागेल तरी करावं का? माझी तिथं ड्युटी नसून हे तर नियमामध्ये नाही बसत ना मॅडम. कारण की जिथं माझी ड्युटी होती मी तिथंच माझी ड्युटी मागत होती. त्या टाईमला तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सुद्धा सिनियर टीमनं जर ॲक्सेप्ट केलं होतं, हो बाबा हिची ड्युटी इथं नव्हती, जिथं तिथं ड्युटी त्यांना द्या, तर झालंच नसतं ना. ममता मॅडमची ड्युटी DDSला लागत होती, तर हटकून व्यंकटेश सरांनी ड्युटी मला DDSला लावली. मी हेच एक्सप्लेन करत होते उमाशंकर सरांना. त्या टाईमला तुम्ही माझं एकदा तरी कधी माझ्याकडून बोलले असते तर 3-3 वेळा असंच दरवेळेस असंच
मीच सर्वात पहिलं एक्सेप्ट करून घेते, जाऊन द्या म्हणून सोडून टाकते. आता जे झालंय ते संपलंय, जी झालेली स्टोरी आहे. पण तुम्ही ते पोस्ट जे घातलंय ते डिलीट करायला पाहिजे. चुकीचं आहे. मला Post माझी तुम्ही असं घालायचं मला नसतं. माझी तुम्ही ड्युटी लगेच- पूर्ण मान सन्मानानं पहिल्यासारखी द्या. मी पोस्ट डिलीट करते मॅडम, कारण की मला काय भेटलं ह्याच्यामध्ये. मी सगळ्यांचा विचार करून, मी तर ह्याच्या पहिलं पोस्ट पण नव्हतं केलं, तर मी तुम्हालाच सगळं सांगितलं, तुम्हालाच बोललो. तुमच्या बोलण्यावरून मी त्या दिवशी थांबले. त्या हिशोबाने जे ऍक्शन येतं आम्ही घेतले, पण तुम्ही पोस्ट घालणं चुकीचं आहे ना. तू पोस्ट डिलीट करा, मी तेवढं सांगते. मला असं माझी काही नाही ड्युटी बोलत. द्या बरोबर. मला माझ्या मान सन्मानानं माझी ड्युटी द्या. मी पोस्ट डिलीट करते. मला माझ्या मान सन्मानानं जशी पहिले ड्युटी करत होती त्या प्रकारे द्या. मी पोस्ट डिलीट करते मॅडम, कारण की ह्याच्यामध्ये माझी पण चुकी नाही आहे, त्यांनी पण चूक केली आहे. पण पनिशमेंट सर्वात जास्त म्हणजे मला भेटली पण आहे. फक्त तुम्ही दुसऱ्यांची चूक दाखवते, तुमची पण चूक आहे ना राधा. मी फक्त एकदा ड्युटी सोडून आले, तेवढीच माझी चूक झाली का? ह्याच्या पहिलं त्यांनी मला चूक आहेच ना. आणि त्यांनी मला त्या माझ्या सगळं ऐकायला रेडी आहे राधा. पोस्ट फक्त डिलीट करा. तुम्ही प्रत्येक वेळेस माझी चूक म्हणताय. व्यंकटेश सरांनी माझ्या पॉइंटवरती येऊन मला ते सगळे तुमची चूक आहे. फक्त तुम्ही ड्युटी सोडून आलेली चूक आहे. मी बोलली दुसरं काही मी बोलली नाही. दुसरं कुठल्याही टॉपिकवर मी मला बोललीच नाही राधा. मजबूर केलं गेलं ना तसंच ड्युटी सोडून. मी कधीच ड्युटी सोडून येत नाही. मला तर उलट माझ्या ड्युटीवरून घरी पाठवलं होतं, तरी मी काही नाही म्हणले. तुम्ही पोस्ट डिलीट करा. मी दुसरं काही नाही, मी मॅडमशी बोलते. तुम्ही पोस्ट पहिले डिलीट करून घ्या, ठीक आहे? जेव्हापर्यंत माझी ड्युटी जॉईन नाही होणार मॅडम, मी पोस्ट डिलीट नाही करू शकत. सॉरी. मला माझी ड्युटी पहिलं द्या, पूर्ण मान सन्मानानं जशी पहिले होती तशी. बघा मित्रांनो, ह्यांनी अशा प्रकारे कॉल केले आणि आता म्हणतात आहेत की तुम्ही पोस्ट डिलीट करा. आता ह्यांचं आता काय बोलणं करायचं, आता काय करायचं मलाच कळणार झालं. म्हणजे त्यांना आता त्रास होते की त्यांच्या एजन्सीचं नाव गेलं, पण इथं माझी दिवाळी गेली, माझ्या लेकरांबाळांचं सण आहे ते त्यांना दिसत नाहीये. माझी चूक दिसतीये. त्यांनी आता स्वतः एक्सप्लेन झालेत आणि मी रेकॉर्ड नको करावं म्हणून त्यांनी व्हॉट्सअप कॉल मला केलाय. म्हणजे इथंच कळते की कोण किती खरं आहे आणि कोण किती खोटं आहे. तर सांगा आता तुम्हीच, मी काय करू?